हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत. आज मी धोप्याची वडी बनवणार आहे. तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला सांगा बरं कमेंटमध्ये. धोप्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याला बेलण्याच्या साहाय्याने त्याला लाटून घेतल्यासारखं करायचं, म्हणजे त्याची देठं पूर्ण प्लेन होऊन जातात. हिरवी मिरची, जिरं, आलं, लसूण मी वराडी ठेचा पण टाकला आहे, ते तुम्ही टाकू शकता, नाही टाकू शकत. मग याचं चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर बेसन घ्यायचं, तांदळाचं पीठ घ्यायचं, धण्याचं पावडर, हळद, तिखट, मीठ आणि लाल मीठ ते पावडर टाकून पेस्ट केलेलं टाकून चिंचेचं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे बॅटर बनवायचं. बघू शकता छान पानाला अशा प्रकारे लावून घ्यायचं. बघा मी कशा लावत आहे तर छान सगळीकडे लावून घ्यायचं, छान पसरवून घ्यायचं. तोपर्यंत तुम्ही पाणी गरम करायला मांडू शकता. माझ्याकडे स्टीमर आहे, तुमच्याकडे स्टीमर नसेल तर घरी चाळणी असेल तर लोखंडी चाळणी किंवा जर्मनी वगैरे त्याचा वापर करू शकता तुम्ही. छान असं लावून घ्यायचं, सगळीकडे पसरवून घ्यायचं, सगळीकडे चांगलं लावायचं. छान चव देते. आणि चिंचेचं पाणी टाकल्यामुळे खाज येत नाही, त्यामुळे चिंच नक्कीच टाका, कारण की धोप्याची पाने खाजवतात खूप जणांना. बघू शकता कसं लावून घेतलं आहे. छान छान रोल करून घ्यायचं. आणि स्टीमरमध्ये पाणी गरम करायला मांडलं होतं, त्याच्यावर आपण चाळणी ठेवून घ्यायची. चाळणीवर हे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर बघू शकता कसे मस्त झाले आहे. अशा प्रकारे छान कट करून घ्यायचं, गरम तेल करायचं आणि त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. छान कडक तेल करायचं आणि लवकरच काढून घ्यायचं, नाहीतर ते जळणार. आपण या वडीची भाजी पण बनवू शकतो, मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार. तोपर्यंत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर करून घ्या. सपोर्ट करा गाईज. बघा कसे क्रिस्पी झाले आहेत. बघा कसे, बघू शकता तुम्ही कसे दिसतात.